हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा जन्म हो का भलते जाती परिमीन चुके हरिभक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा नामा म्हणे कमलापती हेची द्यावे पुढता पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रयजननी देवांची दत्त माझी माता दत्त माझा पिता बहीण बंधू चुलता दत्त माझा श्री गुरुचरण सरोज रजनी जमुन कुरु सुधारी वरण रघुबर बिमल दसो जोदाय कुफरचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरव कलेस पिता महिम्न पारंते परम विदिशो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादि नाम पितदव सन्नास्त्वी गिरः अथावाच सर्व स्वसुमति परिणामावधि गृणन् ममापेश स्तोत्रे हरिनिरपवाद परिकरः हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाचे प्रचारक संत म्हणून प्रसिद्ध असणारे नामदेवराया. नामदेवरायांच्या अभंग गाथेतला हा 4 चरणाचा 4 बडव्याचा देवाच्या समोर मागणी मागणारा अभंग आहे. पाठातला अभंग आहे, प्रसिद्ध अभंग आहे. थोडा बोलताना मी खूप कमी राहू म्हणताना त्याचा प्रसिद्ध अभंग आहे. ज्ञान म्हटलं की ज्ञानेश्वर महाराज, वैराग्य म्हटलं की तुकाराम महाराज, शांती म्हटलं की पैठणचे नाथ महाराज. आणि शांतीचा, ज्ञानाचा, वैराग्याचा प्रचार ज्यांनी केला ते नामदेव आहे. आपण कधी पंजाब मध्ये गेला तर तिथं अमृतसर आहे. त्या अमृतसर मध्ये एक सुवर्ण मंदिर आहे, सोन्याचं मंदिर आहे. त्या सुवर्ण मंदिरामध्ये पगडीवाले शीख लोक रोज पारायण करतात. तर ते गुरु गोविंद सिंहाच्या ग्रंथाचं पारायण करतात, ते शीख धर्मातले लोक. त्या गुरु गोविंद सिंहाच्या ग्रंथामध्ये नामदेवजी की बाणी म्हणून 52 ते 53 पद त्याच्यात आपल्या नामदेवरायांचे अभंग आहे. ते नामदेवजी की बाणी म्हणजे ते अभंग गायल्याशिवाय ते पगडीवाले शीख लोक जेवण करत नाही. म्हणजे परधर्मात, परसंस्कृतीमध्ये, परराज्यामध्ये संप्रदायाची बीजारोपण करणारे साधू म्हणजे नामदेव आहे. नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानाचा दीप ज्यांनी जगभर उजळला असे नामदेव आहे. त्या नामदेवरायांच्या अभंग गाथेतला हा 4 चरणाचा 4 कडव्याचा देवाच्या दरवाजामध्ये मागणी मागणारा प्रसिद्ध अभंग आहे. आपण या अभंगाचं गोड चिंतन आपल्या 9 वाजेपर्यंतच्या वेळेमध्ये पाहूया. पैकी अल्पसा प्रियर आहे आपल्या मंगलापूर नावाच्या गावी
गेल्या 3 दिवसापासून विश्वमाऊली ज्ञानोबांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं आणि दत्तप्रभूच्या या पावन मंदिराच्या सभा मंडपाच्या लोकार्पणाच्या निमित्तानं 3 दिवसापासून भव्यदिव्य असा कीर्तन महोत्सव या ठिकाणी मंगळापूरला चालू झालाय। त्या कीर्तन महोत्सवातील आजची ही शेवटची सेवा आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे संस्कृतीप्रमाणे मागणीची सेवा व 2 दिवस केलेलं पुण्य आज मागायचं असतं, त्याद्वारे आजची ही जागराची सेवा मागणीची सेवा आपल्या समस्त ग्रामस्थ मंडळी मंगळापूरकर ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाला योगदान दिलं त्या सगळ्यांच्या वतीनं आज ज्यांनी कीर्तनाचं सौजन्य घेतलं आमच्या अण्णा त्यांनी आपल्या वडिलांच्या प्रत्यर्थ म्हणजे अमोलच्या आजोबाच्या प्रत्यर्थ श्री बाळासाहेब पंडू भोकनल यांच्या सौजन्य दानातून त्यांच्या दक्षिणेतून आजचं हे कीर्तन आमच्यापर्यंत आलेलं आहे। आणि त्या निमित्तानं हा सप्ताह ठरला तेव्हा आपल्या गावाचं भूषण महाराष्ट्रभर ज्यांच्या कीर्तनाची ख्याती आहे, आमच्या मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्राला ज्यांच्या आवाजानं कीर्तनानं वेठ लावलेलं आहे असं आपल्या गावचे भूषण सुनील महाराज मंगळापूरकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनातून तुमचा अमोल दादा आहे त्याच्या प्रेमपूर्वक जीवलग संबंधातून ही सेवा आपण सगळ्यांनी आमच्यापर्यंत दिलेली आहे। आमचं घरच आहे, अण्णाचं घर, अमोलचं घर, सुनील महाराजांचं घर ते आमचं घर आहे। आणि इकडे या भागात आलो म्हणजे अण्णांच्या घरी नेहमी थांबतो। आमचे मायबाप जेवढा आम्हाला जीव लावतात तेवढेच अण्णा आणि आमची आई जीव लावते। त्या संबंधातून त्या भागात आलं की हे आमचं थांबण्याचं ठिकाण झालेलं आहे, घर झालेलं आहे। त्या संबंधातून आमचा आग्रह होता की सप्ताहामध्ये श्रावण महिन्यात काही तारीख माझी बसली नाही, तेव्हापासून अक्रोड महाराज आले पाहिजे, विशाल महाराज आले पाहिजे आणि मंगळापूरकर सुनील महाराजांचं कीर्तन असलं पाहिजे म्हणून अगदी या 3 दिवसाच्या कीर्तन महोत्सवामध्ये बाबा तुम्ही यावं आणि ही सेवा आम्हाला द्यावी असा आग्रह झाला। बरेच दिवसापूर्वी ही तारीख डायरीमध्ये लिहून दिली आणि त्याला अनुसरून आज आपल्या मंगळापूर गावामध्ये येण्याचा पवित्र योग आहे। परिसरात सगळीकडे कीर्तन झाली होती पण मंगळापूर राहिलं होतं म्हणून अगदी त्या संबंधातून ही सेवा आपल्या सगळ्यांच्या वतीने मिळालेली आहे। कीर्तन साथीला उभ्या महाराष्ट्रातील ही प्रसिद्ध गायक ज्यांनी निवृत्ती महाराज इंदोरीकर आपल्या भागाचं वैभव संगमनेर अकोले महाराष्ट्राची मोठी बुलंद तोफ आहे। जगातला 8वं आश्चर्य म्हणजे इंदोरीकर महाराज, जगात सगळ्यात महत्वाची महाराज होते, तो त्यांच्यासारखा समाज अजून पुढेच जमत नाही। काल आमच्या बीड जिल्ह्यात कीर्तन होतं, चकलंब्याला बसायला जागा नव्हती, एवढे थंडी होती बसायला जागा नव्हती। 50 किलोमीटरहून अजून गाड्या घेऊन येतात लोक त्यांना पाहिला। 35-40 वर्ष झाली तेवढीच क्रेज कीर्तनाची महाराष्ट्रात फक्त इंदोरीकर बाबांची आणि त्या इंदोरीकर बाबांच्या सानिध्यामध्ये राहून बाबांनाही जीव लावणारे आणि आमच्या सगळ्यांच्या तारखी बाबापर्यंत पोहोचत करणारे आमचे किरण महाराजांचं मोठं योगदान आणि जीवलग आहे, गोड चाली गाता, स्वभाव हसरा आहे व त्यांच्या गावातही त्यांनी माझी 2-3 कीर्तन या भागामध्ये घेतलेली। कालही फोन आला होता पण तारीख बसली नाही, इंदोरीलाही मागणी केली होती। आमचे किरण महाराज शेटे गोड गळ्याचे गायक आज बाबांना थांबून सुट्टी देऊन ते म्हटले आज मला जावं लागेल मंगळापूरला। महाराज उपस्थित झाले, किरण दादांना माझं वंदन। महाराष्ट्राची गान कोकिळा ज्यांच्या आवाजानं, ज्यांच्या चालीनं, ज्यांच्या गवळणीनं, ज्यांच्या हनुमंतरायाच्या भक्ती गीतानं महाराष्ट्राला पिक्चरचे गाणे स्टेटसला ठेवणारी पोर आता आमच्या कैलास महाराजांच्या चाली स्टेटसला ठेवतात। अशी महाराष्ट्राची बुलंद आवाज गोड गळ्याचे गायक कैलासजी महाराज पवार त्यांच्या गवळणी आता मी म्हणूनच घेणारे पुढं असे आमचे कैलास महाराज पवार, त्यांनाही माझा धन्यवाद। आपल्या गावात आणखीन एक गायक तयार झाले, अनिल महाराज होते व बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी आले की कार्यक्रमाला असतात, गोड गातात। अनिल महाराजांना वंदन। आमचे पांडुरंग महाराज आहे, काळे महाराज, त्यांना माझं वंदन। परिसरातील आपण नारायणगिरी बाबांचे जुने पखावज वादक, तुम्हालाही माझं वंदन। मी नारायणगिरी महाराजांची कीर्तन वाजवले का तुम्हाला दहेगावला मी नारायणगिरी बाबांची कीर्तन वाजवायचो। काल याचा ते रामकृष्ण बाबा खासदार होते आणि असं बांधायला करावं लागायचं नारायणगिरी बाबा, असं हात घालायचं त्याच्यात आणि 7 तास काल्याचं कीर्तन करायचे। 7 तास पखवाजे 2 तासाला बदलायचे। कृष्ण झाला की संकेत महाराज, संकेत झाला की अक्रोड महाराज, पण महाराज तोच असायचा। 7 तास अखंड कीर्तन, एखादा उठला तर कनाकन शिव्या द्यायची, तिथे साधे नव्हते। नारायणगिरी बाबा म्हणायला 2 तास लागायचे। त्या काळात कट्टर महात्मा होता, खासदार आमदार समोर यायची ताकद नव्हती आणि साधू होते। अशा साधूची सेवा तुम्ही केलेली आहे, तुम्हाला धन्यवाद। माझा आमचे अण्णा आहेत, पितृस्वरूप आहेत, आशीर्वादच देतात मागून ते। अशा आपण सगळी मुनिजन काळकरी मंडळी, गावातील भजनी मंडळी, 2ही मृदंगाचे आहेत, त्याच्यामध्ये आता दोघांचं कुणाचं वर्णन करावं। दोघेही एक अवनं बळीरे आहेत, एक लग्गी सम्राट, एक धीरधीरकर सम्राट। आता काय एका ताकद एखादी बारीक नाजूकता आहे, दोघंजण वाजवायला अतिशय तयार आहेत। त्यामध्ये कृष्ण महाराज भोरकडे सध्या टॉप 10 वादकामध्ये एक अग्रगण्य नाव त्यांचं घेतलं जातं। तो आळंदीला आता मोठा कार्यक्रम झाला, त्याच्यात महाराज वाजवायला होते। विश्वा ग्रुप, विश्वमाऊली ग्रुप भजन 24 तास भजन
त्याच्यात महाराज 24 तास पखवाज वाजवायचे, अखंड 4-4 तास कीर्तन वाजवायचे, भजन वाजवायचे. असे महाराष्ट्राचे लोकप्रिय वादक कृष्णा महाराज भोरकडे. त्यांच्या हातात ताकद आहे, रिदम आहे. तुम्ही सगळे खाली बसलेले तुम्हाला दिसत नाही, तुम्ही पखवाजत असतात. माझं लक्ष असतं खालचे, क्या बात ताकद आहे म्हणतात असं खालून लोक म्हणत होती. अशी महाराष्ट्राची लोकप्रिय वादक त्यांचा पखावज ऐकण्यासाठी लाखो लोक येतात. मराठवाड्यामध्ये कृष्णा महाराज येणारे म्हटल्यावर लोकांची रांग लागते सेल्फी घ्यायला. अशा आमचे कृष्णा महाराज भोरकडे यांनाही माझं वंदन. समोरून आपल्या या पश्चिम महाराष्ट्राचं वैभव लग्गी सम्राट. एखादी मेट्रो ट्रेनची स्पीड कमी पडेल, संकेत महाराजांच्या हाताची स्पीड काही कमी होत नाही, एवढी लग्गीला स्पीड आहे त्यांच्या. कितीही फास्ट 4 पट 8 पट 16 पट 32 पट जरी तुम्ही म्हटले तर तेवढ्या स्पीडने लग्गी वाजवतात. असे आमचे संकेत महाराज आरोटे. उद्या त्यांना बोलवलं की घोड्यावर बसून मिरवणूक त्यांची. त्यांना मला बाबा असल्यामुळे तुम्हाला बसायचं नाही आलं घोड्यावर. नाही घोड्यावर 4-5-6 घोडे आणलेत आम्ही कलाकारांसाठी. मोठा सत्ता चालू आहे माझ्या गावी. आमचे संकेत महाराज उद्या तिथे येणार आहे. संकेत महाराजांनाही वंदन. खूप छान वाजवतात. दोघेही अतिशय गोड आहेत. कृष्णा महाराज भोरकडे, संकेत महाराज आरोटे दोघेही अत्यंत जीवलग आहेत. दोघांनाही वंदन. आपण नसलेली सगळी भाविक मंडळी, त्यांचे वैभवजी दराडे देशाच्या सीमेवर मोठे योगदान देतात. सीमेवरती रात्रंदिवस देशाचा लढा, सैनिक असून तिथं देशासाठी प्राण देण्यासाठी उभे आहे. माझ्या छातीवर गोळी गेली तरी चालेल पण माझा देश जगला पाहिजे असं म्हणणार आमचा वैभव दादा आहे. सुट्टीमध्ये आलेला आहे. सध्या 10 तारखेपर्यंत सुट्टी आहे आणि माझं जीवलग सैनिकावर खूप प्रेम आहे माझं. त्या संबंधातून वैभव दादांच्या आमच्या सौभाग्यांच्या ताई असतील, सौभाग्यवती आमची बहीण असते, आपण दोघं आलेली आहे. मुलगी आलेली आहे. आमचा शंकर आलाय, त्याची पण मुलगी आलेली आहे. आमची पूर्वा आहे. असं सगळं हा जीवलग परिवार आहे. आपण सगळे पुरुष वर्ग आहात. परिसरातून संगमनेर तालुका, पलीकडून नाकोडे तालुका, दोनही तालुक्याच्या मध्यस्थीतून आलेली सगळे आपण. आमचा देशमुख भैया असेल, सगळी प्रेमाची मंडळी. आमचा तो कळसगावचा वागचौरे आमचे सुमित जी आलेले आहे, जीवलग मंडळी आहे. आपण सगळ्या बहिणी आहेत, सगळ्या माता मौल्यांना वंदन. शूटिंग करणार आमचा उमेश दादा भुसारे, माझा कीर्तनकार युट्यूब चॅनल आहे, त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा. छान अगदी तो शूटिंग करतो आणि छान अगदी क्लिपा काढतो. उमेश दादालाही धन्यवाद. सिस्टीम चांगली आहे, त्यांनाही माझा धन्यवाद. अगदी चांगला आवाज दिला. मंडप डेकोरेशन बालदार चौकदार विनेकरी. या सप्ताहाचे प्रमुख मार्गदर्शक सुनील महाराज, म्हणजे जीवश्य कंठश्य मित्र. दोघं बरोबरच आळंदीला शिकलो. थोडस माझ्या आधी होते सुनील महाराज, मी थोडं मागून गेलो, पण दोघंही अत्यंत महाराजांचं मोठं नाव झालं. महाराष्ट्रात त्यांची कीर्तन होतात. कालच मला वाटतं समाधी सोहळ्याचं कीर्तन झालं आणि स्वतः आम्ही सगळे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित होतो. सुनील महाराजांचा आवाज गोड आहे, मधुर गाणं आहे, चांगलं छान कीर्तन करतात. आल्यावर मला सांगितलं लोकांनी की रात्री खूप सुंदर माऊलींचा समाधी सोहळा सांगितला. वा महाराज, सुनील बाबा माझा धन्यवाद आहे. आमचा अमोल आहे, त्याने खूप कष्ट केले या कार्यक्रमासाठी की चांगला महोत्सव झाला पाहिजे. सुनील महाराजांनी प्रयत्न केले आणि आपण सगळ्यांनी त्यांना साथ दिली. कोणी सौजन्य दिलं, कोणी पत्रिकेचं सौजन्य, कोणी साऊंडचं, कोणी प्रत्येकाला आपापलं तन मन धन दिलं. त्या संबंधातून सगळे आपण या ठिकाणी योगदान देत आहेत. बहुसंख्य थंडी असतानाही एवढी माता मावल्या बसल्या. सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो. विनंती आहे, कधी 9 वाजतील तुम्हाला कळणार नाही. फक्त एक काम करा, हाताने काही टाळी वाजवू नका. असं करू, हाताने टाळी वाजवा, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा आणि 1-1.25 तास सर्वांगाची कान करून ऐका. विठ्ठला विठ्ठल. प्रसिद्ध अभंग आहे. देवाच्या दरवाजामध्ये मागणी मागणार. प्रश्न असा आहे की कधीच कुणाजवळ जो मागत नाही तो साधू असतो, कायम मागत राहतो तो मनुष्य असतो.
आणि कायम मागायला लावतो तो भगवान असतो. कितीही जवळ असू द्या तरी मागत राहतो तो मनुष्य. खाण्याची पंचायत असू द्या नाही तर खायला मिळू नका देऊ तरी मागतच राहतो. 50 वर्ष झाले काही लोक आमदार आहेत, 60 वर्ष झाले काही लोक आमदार आहेत तरी मागत राहतात. का मागतात? माणूस म्हटलं की मागणार माणूस. कीर्तनकार असू द्या नाही तर गायक वादक असू दे, माणूस जन्माला आला की तो मागत राहतो. त्याचं कारण माणसाचा जन्मचा स्वभाव आहे मागणे. कायम मागतो तो मनुष्य आहे, कायम मागायला लावतो तो भगवान. ते मंदिरात गेले की हात जोडायला लावतो. दुर्बुद्धीचे म्हणा तदा नपजो नारायणा आता मोजाईशी करी तुझे पाय चित्ती धरी वाढावे संतान गृही व्हावे धन. कायम मागायला लावतो भगवान, कायम मागतो माणूस. आता ऐका, कधीच कोणाजवळ मागत नाही तो साधू, त्याला महाराज म्हणायचं. आमच्यासाठी कीर्तनकार म्हणजे महाराज नाही. साधू कोण असतो? महाराज कोण असतो? जो कधीच कोणाच्या दारात मागत नसतो. काही मागणे हे आम्हानोचित वडिलांची रीत जाणत असतो. मग मागणीचा अभंग कस काय तयार झाला? तुम्ही घेतलेला अभंग मागणीच आहे. याची देवा तुझी माग, याची दान देगा देवा, मागणे ते तुझं प्रती आहे. मग आता अभंग तर मागणीच आहे, तुम्ही म्हणता साधू मागत नाही, असं कसं? त्याचं उत्तर आहे, मागण्यासाठी साधू मंदिरात नाही गेला. मग मंदिरातला देवच साधूच्या घरी. साधू काय करतो? भजन करतो. संत काय करतात? भजन करतात. पायामध्ये घुंगरं बांधतात, गळ्यात विणा घेतात, हातामध्ये चिपळ्या घेतात. कधी भंडारा डोंगरावर, कधी भामचंद्र डोंगरावर, कधी आळंदीला, कधी पैठणला. जिथं जिथं त्यांचं गाव आहे त्या गावाच्या डोंगरावर जाऊन साधूंनी भजन केलं. घुंगरं बांधले पायामध्ये, गळ्यामध्ये विणा घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या, सारखं भजन. गायनाचे उरे हातामध्ये चिपळे आहेत. कधी भंडारा डोंगर, कधी भामचंद्र डोंगर, कधी डोंगरावरती जाऊन तुकोबाराय नाचतात. सारखं भजन करतात, नित्य नाचतात. निघात नाचतो आनंद वेडा झालो मी तब छंद. सारखं नाचताय, सारखं गाताय. नीट ऐका, तुकोबाराय डोंगरावर नाचत होते, पण विटेवरच्या मालकानं वीट सोडली आणि देव डोंगरावर आला. तुकोबारांच्या भजनात नाचायला. ज्ञानोबाला आळंदीला भजन करत होते, देव पंढरपूर सोडून आळंदीला आला. देवाची आळंदी झाली. आमच्या मराठवाड्यात पैठण नावाचं गाव, त्या पैठणला शांतीब्रह्म एकनाथ महाराज जन्मला. खूप श्रीमंत संत. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे धोत्रावाले माणसं गरीब असतात. लोकांना वाटतं धोत्रावाला म्हणजे काय, बनवा गेला, न शिकल्याला, न पैसे. हा लोकांचा गैरसमज आहे.
आणि कीर्तनाचे पैसे घेतल्याने श्रीमंत नाही. खूप लोक श्रीमंत आहेत ना. मी एक व्यक्ती पाहिला माझ्या जीवनात मुंबईला, मंत्रालय येईपर्यंत रामकृष्ण हरीचा जप करतो. मंत्रालय येईपर्यंत 35 वर्ष महापौर राहिला. आजही भगवद्गीता ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मंत्रालयात जात नाही. एवढी भक्ती करतो. 25 सप्ते करतो वर्षाला, 25 सप्ते. ऐका, रामकृष्ण हरी म्हणतो, धोतर घालतो ना. फार लोक नाथ महाराज एवढे श्रीमंत होते, भिकारी जर त्यांच्या घरी भीक मागायला गेला तर सोन्याच्या ताटात त्याला जेवण वाढायचं. जेवायला भिकारी आला तर सोन्याच्या ताटात जेवण वाढायचे. सांगू, तुम्ही आता इथे कीर्तन ठेवलं माझं, अमोलनी ठेवलं, सुनील बाबांनी ठेवलं, कीर्तन तुम्ही ऐकताय, चांगली भाषा आहे, गोड तुम्ही रंगलात त्याच्यात, साधी ऐकताय, इतकं छान कीर्तन चाललं. मी तुम्हाला काय देणार आहे? शब्द देणार आहे माझे. तुम्ही ऐकणार, घरी जाणार, मी माझ्या घरी जाणार. नाथ महाराजांच्या घरी असं नव्हतं. चातुर्मासात 4 महिने कीर्तन असायचं कृष्ण महाराज, आणि कीर्तनाला एवढेच लोक यायचे. जो कीर्तन ऐकायला येईल त्याला कीर्तन झाल्यावर नाथ महाराजांकडून 2 किलो हरभऱ्याची डाळ आणि 1 किलो गुळाची ढेप दान दिली जायची. मला कळतंय नाही, ऐकणाऱ्याला दिली जायची बरं. काय 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 2 किलो हरभऱ्याची डाळ, 80 रुपये किलो आहे, दुकान उघडे समोर बरं. काय 80 रुपये किलो डाळ आहे, वाटकरांना समोरची मंगळेश्वरी बरोबर. 80 रुपये किलो डाळ आहे, आता मला माहिती नाही, पूर्वी 80 होते, आता जास्त झाले असेल थोडीशी. 40 रुपये किलो गुळ आहे. म्हणजे असा जो येईल कीर्तनाला, कीर्तनकाराकडून दिली. हे फक्त ऐका, याची अपेक्षा लगेच माझ्या ऐका, नाही तर 2-4 एकर आहे ते हे सोपं नाही. जो येईल कीर्तनाला त्याला दान दिलं जाईल. किती श्रीमंत असतील नाथ. एकदा नाथमानांच्या वड्यावर चोरी झाली. चोर तुमच्याकडे चोर आहे की नाही? चांगलं गाव आहे. चोराचे 2 प्रकार आहेत आपल्या देशात, उत्तम चोर आहे, भंगार चोर. चोर 2 आहेत, उत्तम चोर, भंगार चोर. उत्तम चोर म्हणजे डबर खाय, मुरून खाय, रस्ता, आणि भंगार चोर म्हणजे सत्याच्या मंडपात चपला झान, पगोडाचे घेऊन जाय, कोणाचा औषध तोडून आण, कोणाची मकाची कणस घाण, कोणाची मायकवाल्याची नाडर घेऊन जाय, मायकवाल्याचे शेती वायरा घेऊन जाय, काही हे असे भंगार नव्हते. उत्तम चोर, उत्तम चोर. उत्तम चोर म्हणजे सोनं चोरणारे, पैसे चोरणारे. असे 24 चोर गेले किरण महाराज. कोणाच्या वाड्यात? नाथ महाराजांच्या. इकडे बघा, नाथ महाराजांच्या वाड्यात सोनं चोरलं. लक्ष द्या माझ्याकडे. पहिल्या चोराने 1 क्विंटलचं गाठोडं. पूर्वीचे लोक 1 क्विंटल सहज उचलायचे. जुन्या काळातले लोक बारदाना 1 क्विंटल, संगमनेरला, अकोल्याला, मोंढ्यामध्ये 1 क्विंटल सहज. माझाच बाप उचलीत होता. 1 क्विंटल मला नाही उचलायचा, तो भाग वेगळा. पण 1 क्विंटल आता राहिलेच नाही. 1 क्विंटल 50 किलो राहिला. आता 1 क्विंटलचा बारदाना आता भेटत नाही. जुने आपले लोक 1 क्विंटल सहज उचलायचे, हाताने उचलायचे. नाथ महाराज 400-450 वर्षापूर्वी तर सहजच उचलीत असेल. पहिल्या चोराने 1 क्विंटलचं सोन्याचं गाठ, हे त्याला सहन होतं, त्याने ऐकलं लोकांनी चाललंय. 1 क्विंटलचं सोन्याचं गाठोडं बांधलं. शेजारच्या चोरानं पाहिलं, याने 1 क्विंटल बांधलं, त्यानं त्याच्यापेक्षा थोडं जास्त बांधलं. तिसऱ्यानं त्याच्यापेक्षा थोडं, चौथ्यानं त्याच्यापेक्षा थोडं. गाठोडे लागले वाढायला. गाठ चोर होते 24, गाठोडे झाले 24. काय झालं? जास्त वजनाचं झाल्यामुळे एकाला उचला ना, दुसऱ्यानं हात लावला आणि पहिल्या गेला, तिसऱ्यानं दुसरा, चौथ्यानं तिसरा, 5व्यानं चौथा, 6व्यानं 5वा, 7व्यानं 6वा, 8व्यानं 7वा, 9व्यानं 8वा, 10व्यानं 9वा, 11व्यानं 10वा. कळलं तुम्हाला? एकाला उचलून दिल्यामुळं 23 चोर निघून गेले. 1 चोर खाली राहिला, त्याला उचलून द्यायलाच कोणी राहिलं नाही. सगळ्यात जास्त जात त्याच गाठलं. आता काय करायचं? त्यानं आज तुम्ही चालेल मला कोण उचलून देईल? तेवढ्याच आवाजात नाथ महाराजांना जाग आली. मंगळापूरकर नाथ महाराजांनी वाड्याची कडी उघडली. नाथ महाराज म्हटले, हो जाऊ दे, त्यांना मी उचलून देतो. मंगळापूर 2-4 दिवस मला जाऊ तुमच्या गावात. काड्याची पेटी ती काडी देऊ शकत नाही आपण. घरातलं सोनं चोरांच्या डोक्यावर उचलून दिलं नाथ महाराजांनी. सगळ्या गावात बोबाटा, सोनं चोरीला गेलं, सोनं चोरीला गेलं. 24 चोर आले होते. आणि मग जखमीवर मीठ सोडायला जे लोक असतात का, त्यांना भय आनंद, जळकी वर आनंद झाला. धावतच आले, बाबा चोरी झाली म्हणते तुमच्या घरात. म्हटले, हो काय काय चोरीला गेलं? नाथ महाराजांच्या लक्षात आलं, हे जळगाव जरा सगळे जळणार आहे. हाक मारली. मुनी तिकडे या. काय हे लोक विचारतात काय काय चोरीला गेले, यांना हिशोब द्या. ते गेले आतमध्ये. मुनी 1 तासात हिशोब करून आले. म्हटलं, आपल्या घरात 4 महिन्याला जे व्याज येतं तेवढंच चोरीला गेलंय, मुद्दल नाही. एवढे श्रीमंत होते नाथ महाराज.
श्रीमंत नाथ महाराज त्रिभुवनी आम्ही सिक्कम नाही वा तिकडून एक आलं की हे लगेच हे त्रिभुवनी आम्ही वैभवाची धनी. मी काय सांगत होतो, एवढे श्रीमंत नाथ महाराज सोन्याची वाड्याची श्रीमंती सोडून द्या, अजूनही त्यांची 2000 एकर जमीन आहे. आजही लोक वापरतात तो भाग वेगळा, लोकांनी लुबाड किती केलं, पण 2000 एकरचा 7-12 अजूनही नाथ महाराजांच्या नावाचा आहे. ऐका, एवढे श्रीमंत नाथ महाराज, पण ही सोन्याची श्रीमंती काही महत्वाची नाही. ते भजन करायचे. विश्वाचा मालक त्यांच्या घरी 36 वर्ष पाणी भरत होता बरं का. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, किती प्रमाण द्वारकेची मूर्त एक नाथा घरी पाणी वाय हरी कावडीने. हो, पाणी भरायचा देव, चंदन उगाळायचा देव, ज्याचं पाणी येतो पाणी भरायला, ज्याला चंदन लावायचं तो चंदन लावायला, कीर्तन ऐकायला भगवान असायचा, पोथी ऐकायला देव असायचा. काय शुद्ध प्रमाणे निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी. दत्त चोपदारी चोपदार, तुम्ही चोपदारी की नाही, दत्त प्रभू चोपदारी करायची, सगळी कामं देव करायचं. आणि कशासाठी सांगतो, मंदिरातला देव साधून घरी आणला. मग नाथ महाराज काय, तुकोबार आहे काय, आता सांगितलेले सगळे संत बघा, मंदिरातला देवच घरी आणला. आमच्याकडं गंगाखेड नावाचं गाव या महाराजांच्या गावाजवळ. गंगाखेडला एक जनाबाई नावाची मुलगी जन्माला आहे. जनाबाई गावाची दिंडी पाहून दिंडीमध्ये चालत गेली होती. आई नव्हती, तिला बाप होता. बाप आई लवकर भरून गेली होती. बाप होता, बापाबरोबर दिंडीत गेली. लहान होती, लहान पोरगी, तिला कौतुक असतं. दिंडीत गेली, दर्शन रांगेला बारीला लागली. दर्शन करता करता पांडुरंगाला पाहून तिनं बापाला विचारलं, बाबा हा देव? हो. यालाच पाहायला लोक येतात? हो ग. यालाच पांडुरंग म्हणतात? हो ग. याचीच वारी करतात? हो ग. ती म्हटली, बाबा तुम्ही जा गावाला, मला हा पांडुरंग कायम लागेल. काय मुलगी नाही, देव पाहावयाशी गेली, देवाची ओळख ठेवली. त्याला खरं ओरिजिनल महाराज म्हणायचं. देव पाहिला, माय बापाला विसरली, नावडे जन धन माता पिता विषय तो त्यांचा झाला नारायण. देवाला पाहिलं किरण महाराज बापाचं जात नसतं, बापाचं मुलीवर फार प्रेम असतं. त्या विश्वात
एकच नातं आहे जगात बापाचं आणि मुलीचं. बापाचं मुलीवर फार विशेष प्रेम असतं, मुलापेक्षाही कांकण भर जास्त असतं. मुलगी जरी नांदायला गेली तर बापाच्या हृदयातली मुलगी कोणी काढू शकत नाही महाराज. बापाचं मुलीवर प्रेम असतं. बाप म्हटलं जाणार राहशील कुठं? मंदिरात. झोपशील कुठं? मंदिरात. खाशील कुठं? मंदिरात. तुम्ही जा. एकादशीला थांबला, द्वादशीला थांबला, त्रयोदशीला थांबला, काल्याला थांबला. बाप पोरगी ऐकत नाही म्हणून हुशार बाप होता. एक वाक्य माझं ऐका, माय बापानं हुशार राहिलं पाहिजे. आता कलियुग आहे, आपण जर आपली पोरं सांभाळली नाही तर कालची घटना तुम्ही डोंगराळ्याची पाहिली तो सोशल मीडियाला. 3 वर्षाची 4 वर्षाची पोरगी सुरक्षित नाहीये देशात. त्यामुळं माय बाप खूप जागरूक असली पाहिजे. आपले लेकरं आपण सांभाळली पाहिजे. आपल्या पोरांच्या कपाळी गंध आपण लावला पाहिजे. आपली पोरगी आपल्या हातातून कधीच बाहेर जाऊ दिली नाही पाहिजे. गेटच्या खाली आपली पोरगी कधीच गेली नाही पाहिजे. महत्वाचं सांगू, 10वीच्या अलीकडच्या पोरीच्या हातात मोबाईल घेऊन मला विनंती माझी, द्यायचा असेल तर 10वीच्या पुढच्या मुलीला द्या, 12वीच्या पुढच्या मुलाला द्या. लहानपणी द्याल तर मग आता तुमची पोरं बालपणात तरुण होतील. सावधान, मोठ्या रील्स आल्या, विषय वाढत चालले, तुमच्या डोळ्याला नाही ते पाहायला मिळतंय. तुमचा भाऊ म्हणून सांगतो, घरी घेऊन जा. सुरक्षित असलं पाहिजे घर. फार वाईट आहे महाराज, फार काळ वाईट आलाय. जागं राहावं लागेल. बरं ऐका, माय बापानं जागा असलं पाहिजे. अहो, माहेरचं आडनाव जाधव होतं, जिजाऊचं जाधव. हे माझ्या बहिणींनो, आणि सासरचं आडनाव भोसले होतं. किती जागी होती जिजाऊ. उगीच काय शिवाजी महाराज जन्माला आले, उगीच काय संभाजी महाराज जन्माला आले, उगीच काय कुणी जन्माला येत नसतं. त्याला माईला जागं राहावं लागतं, बापाला जागं राहावं लागतं. हे अक्रूर महाराज साखरेचं कीर्तन आहे, घरी घेऊन जा. 1 वर्षभर ध्यानात ठेवा. माहेरचं आडनाव जाधव, सासरचं आडनाव भोसले. मुलगी जन्माला आली, बापानं हात घेऊन साखर वाटली. काय बाप असेल दिलदार, नाही तर आमचा बाप पोरीला जन्माला जीव देत नाही महाराज. माझ्या गावात काही माणसांनी मुली मारल्या. हो, मी रोज कीर्तनातून सांगतो लोकांना, मुलगी फार गरजेची आहे. मुलीला मारू नका. मुलगी नसेल तर सौंदर्य वाढणार नाही, घर वाढणार नाही. मुलगी झाशीची राणी आहे. मुलगी प्रतिभाताई पाटलासारखी राष्ट्रपती होऊ शकते. आमच्या सुनील महाराजांच्या मेहुणीबाई बसल्या तिथं, ऑफिसला गेलो होतो मी मागे. मुलगी काय करू शकत नाही. श्रीमंत होऊ शकते, पैसे कमवू शकते, साहेब होऊ शकते, कलेक्टर होऊ शकते, IAS अधिकारी होऊ शकते. गेवराई तालुक्यात माझ्या एक ऊसतोड कामगाराची पोरगी आता कलेक्टर झाली महाराज. कोण म्हणता मुली? अरे मुलीला शिकवा, मुली फार हुशार आहेत. मुलीसाठी गर्भात कधी मारू नका. विनंती करतो तुम्हाला, सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. सांग ना ग आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. काय म्हणते माहितीये का मुलगी? होईल मी मोठी शिकून शिकून. आई मला मारू नकोस. होईल मी मोठी शिकून शिकून, मारील भरारी पाखरी होऊन. शाळेतून आल्यावरी काम करणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. सांग ना ग आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. आई खरं सांगू आई, राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या ग दादाला राख्या बांधील 2-2. राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या ग दादाला राख्या बांधील 2-2. कुंकवाचा टिळा कपाळी लावणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. मारू नका मुलीला, घरी घेऊन जा. माझी एवढी कविता रोज सांगत होतो मी. बीड जिल्ह्यात रोज एका गावाला कीर्तन करायचो. 1 लाख मुली एका डॉक्टरने मारायला. डॉक्टरची चुकी नाही हो, मायबापाची चुकी असेल. नका मुलीला जगू द्या. मी पुन्हा सांगतो, मुलगी जन्माला आली तो मंगळापूरकर भरपूर माझ्या बहिणी बसल्या तिथं. ऐका ऐका, बापानं हात घेऊन साखर वाटली. पोरगी पण तशीच निघाली. 8 वर्षाची झाली, घोड्यावर बसायला लागली. 15 वर्षाची झाली, तलवार चालवायला लागली. 16 वर्षाची झाली, युद्ध खेळायला लागली. रणरागिणी निघाली. नाव तिचं जिजाऊ. लग्न झालं तिचं शहाजी राजा बरोबर. भोसलेची सून झाली, जाधवांची कन्या भोसलेची सून झाली. थाटात लग्न झालं आणि 1 वर्षानं मराठ्यामध्ये युद्ध लागलं. आपल्या देशाला कलंक आहे.
आपले सर्व भांडतात, आपापसात भांडतात. आपसात भांडायचं नाही. माळीन, कुणबीन, वंजारीन, धनगरण, मराठा हे यार हे सोडून द्या. आरक्षण मिळालं पाहिजे त्याच्याबद्दल वाद नाही, पण आपापसातलं भांडण चांगलं नाही. समाजातले भांडणं हिंदू धर्माला तोडत असतात, गावाला तोडत असतात, घराला तोडत असतात. किती विचित्र भांडण लागलं. एका बाजूला माहेरच्या तलवारी, एका बाजूला सासरच्या तलवारी. स्वराज्याचं स्वप्न पाहणारी राजमाता आपापसातलं युद्ध पाहून रडायला लागली. युद्ध इतकं विकोपाला गेलं बापाची तलवार जावयावर आढळली. नवरा एका बाजूला, बाप एका बाजूला. घडू नये, वैऱ्याच्या जीवनात घडू नये. एका बाजूला बापाची तलवार, एका बाजूला नवऱ्याची तलवार. आता बाप तरी मरतोय, नवरा तरी मरतोय. काय आई जागी महाराज? कोणती माय जागी आहे? आता बाप तरी मरतोय ज्याने जन्म दिलाय, नवरा तरी मरतोय ज्याच्या नावाचं कुंकू लावलंय. ज्ञानात ती तलवार काढली माझ्या बहिणींनो, आणि त्या जिजाऊनं ती तलवार आपल्या बापाला आडवी लावली. खबरदार बाबा, अगोदर माझ्याशी युद्ध करा, अगोदर मला पारा, अगोदर माझा निपात करा, मग माझ्या कुंकुवाची वाढ करा. अशा वाघिणीच्या पोटी वाघ जन्माला आला. आईच्या पुढं पुढं आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागलं जडली वेडी प्रीत. लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती, शुरानी सरदार म्हाला काय कुणाची भीती. नुसतं ऐकू नका, घरी घेऊन जा. आपल्या मुलासाठी जागा राहा. तानाजी कोंडाजी हवाय, मुरारबाजी हवाय, पुरंदर हवाय, स्वराज्य हवंय. आईनं मागितलं आईनं, आणि संध्याकाळपर्यंत स्वराज्य आणून दिलं राजांनी. आई जागी आहे. मायबापाचं कर्तव्य जागं राहणं. तिथं कोपरगावला एक शाळा आहे, नाव नाही सांगत. कोपरगावला एक शाळा आहे, तिथं माझा मुलगा टाकला होता मी शिकाय. दोन्ही पोरं टाकली होती. एक 8वीला होता, एक 6वीला होता. दोघाही पोरांचं ऍडमिशन घेतलं मी तिथे. आणि एक 10-5 दिवसांनी माझ्या पोरानं कुणीतरी आलेल्या पालकाच्या मोबाईलला मला फोन लावला. बाबा म्हटलं काय रे बा, कसं काय तुला फोन लावता आला? तुला तर लावता येत नाही फोन. म्हटलं बाबा इथं कपाळाला गंध लावू देत नाही, गळ्यातल्या तुळशी मालेला घालू देत नाही. मला खोटं वाटण, कीर्तन सोडून पोरगा घरी घेऊन गेलो का? दुसऱ्या दिवशी ऍडमिशन कॅन्सल केलं मी. का? माझा पोरगा जर गंध लावायचा आणि माळ घालायचा जर सोडून गेला तर माझ्या कीर्तनाचा सावधान जागर राहा. माय बापानं जागा असलं पाहिजे. आपल्या मुलाचा हात चांगल्या हातात द्या. आपल्या मुलाचा हात ज्ञानेश्वरीच्या हातात द्या, गाथ्याच्या हातात द्या, सज्जनाच्या हातात द्या. चांगल्या हातात हात द्या बरं, फार गरज आहे. चांगल्या हातात हात दिले तर मुलं शिकतील. सज्जनाच्या हातात हात द्यायला चुकू नका. माझ्या बापानं 7वी पास झाल्यावर माझा हात जोग महाराज रुपये संस्थेच्या हातात दिला, म्हणून मी कीर्तनकार आहे. कीर्तनकार बनायचे. चांगल्या हातात हात द्या. विनंती असेल आपला हात मोबाईलच्या हातात देऊ नका. कीर्तन, किंग, टायगर, वजीर बाबा, हिरा, गोवा, विश्वाल, गोलपल्या, क्लासिक, रंगरण, पनामा, कोंबडा, मजूर, गायछाप, सूर्यछाप, मिराज याच्या हातात आपल्या पोराच्या हात देऊ नका. दुसरं एक व्यसन लागले मोबाईलची. कीर्तनात कीर्तनकार पाहायला लागले, गायक गाता गाता पाहायला लागले, वादक पटोजार मांडून पाहायला लागले. म्हणजे आमच्याकडे आमच्यावर घेतलं फक्त राग एवढं. तुमचंच प्रत्येक माणूस मोबाईल मध्ये जे म्हणा. काही पोराशी जेवताना मोबाईल पाहतो आणि पाहतच नाहीत मला. बायकोला राग आला, तिला बिचारायला कामाला जायचं होतं, ताटून घेऊन गेली, याला मिळत नाही, 2-4 घास मातीचे. मग कळालं बायकोला ताटून घेतलं. काय माणसं इतकं. अहो तुम्हाला पटणार नाही, माझ्या गेवरा मी शहरात राहायला भेटला.
आमच्या गेवरात एक घटना घडली शहरामध्ये. एक नवरा असा मोबाईल पाहता पाहता कृष्ण मला दुसऱ्याच बाईच्या घरात गेला. जाऊ दे, त्याचं चुकलं तू गेला भाऊ. बाईला तरी बघायचं ना घरात काय, ती मोबाईलच खेळत होती. तिचं आपल्या मैत्रिणींचा चालू होतं बचत गटाचे 300 राहिले, उद्या टाकते, परवा 200 टाकते. ती आपली मेसेज सोडत होती. तिला वाटलं आपल्या घरात दुसरं कोण येणार, नवराच येणार. त्याने पाण्यास तांबे भरून दिला. तांबे आलेला वाटलं आपलंच घर आहे. हा सोप्यावर बसता याला मिळणे, तिला ती सोप्यावर बसते तिला मिळणे. दोघं शेजारी बसून मोबाईल खेळत होते. तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला. आता खरी गंमत आहे का, ओरिजिनल आलं होतं ते पण मोबाईलच खेळत होतं. मला वाटलं दुसरी जोडी बसलेली. ठीक आहे बाहेर तुझं घर आहे. आधी दिली फार वाईट झालं मला. एक जण 15 मिनिटं मोबाईल पाहत होता. 15 मिनिटं मोबाईल हरवला, मोबाईल हरवला, मोबाईल हरवला, मोबाईल हरवला. बाईला राग आला. बाई थोडं जोरात कानाखाली. बाया भेट नाही काय कोण हाणतात मागं. नवऱ्याला बाया भेट नसतात. शहरातल्या बाई संगमनेर काय कोण ठोकून काढतात. दारू बिरू पिऊन आल्या मरणाचं हाणायचं काय भेटवणार. आपला पाठिंबा आहे तुला. जोरात कानाखाली ओढली. सापडून लागलं म्हणून काय झालं, का मारलं मला, काय पाहतो मी मोबाईल. किती वेळ झाला, 15 मिनिटं. टॉर्च कशाची लावली म्हणजे मोबाईलचीच बॅटरी लावून 15 मिनिटं मोबाईल पाहत होता. मोबाईल पुढे मोबाईल काय तो हाणणार नाही तर काय सांगा. काय अवघड झालं ना. इतके माणसं आधीन गेलेत महाराज. जरा सावधान. आपल्या मुलाचे हात, मुलीचे हात चांगल्या हातात द्या, सज्जनाच्या हातात द्या. जनाबाईचा हात नामदेवरायच्या हातात दिला आणि बाप बिनधास्त निघून गेला. संध्याकाळचं भजन झालं नामदेवरायचं. नामदेवरायने पाहिलं कोणीतरी मुलगी आहे, कुणाची आहे म्हणजे अनाथ आहे. बाप निघून गेला, आई लहानपणीच मरून गेली. साधू त्याला म्हणतात दया करणे जे पुत्रासी तेची दासाई दासी. तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. ओंजे का रंजले
भीमसेन जोशीने अभंग गायला ना. कोणी गायला? भीमसेन जोशी. जोपर्यंत ते शास्त्रीय गायन करत होते तोपर्यंत त्यांना भारतरत्न नाही मिळाला. माझ्या तुकोबाचा अभंग गायला आणि भारतरत्नच मिळाला. म्हणून तुम्हाला काय गायचं तर गा, पण जोपर्यंत तुम्ही संतांचे अभंग गाणार नाही तोपर्यंत तुमच्या जीवनाला आनंद मिळणार नाही. सुनील महाराजांनी सुद्धा भैरवीला साथ केली, एवढं गोड गायलं. 2008 साली तुमच्या कीर्तनात चालू शिरसूल नावाचं गाव आहे बघा. हा बस तुम्ही कीर्तनाला आले होते, मी तिथे सप्त्यात होते 2008 साली. माझं लग्न झालं नव्हतं तेव्हा. 2009 साली माझं लग्न झालं. 2008 साली तुमच्या कीर्तनात चालू होती, त्याची आज परतफेड झाली. लहान होतो आपण तेव्हा. चला मी का सांगतो, याच्यासाठी गोड मंडळी गात आहेत सगळी म्हणून. का त्याला साधू म्हणावं. आपल्या हातात हात पडला आणि घरी आणलं त्या मुलीला. मायबाप नव्हते ना. आता पोरगी थांबली होती देवाला पाहिलं, हे तर विसरू नका. जनाबाई कशाला थांबली होती? देवाला पाहिलं. बापाला विसरली, आईला विसरली. नेमकं नामदेवराने घरी आणली. पाठ जोडली, आंघोळ करून देवाकडे जायचं तर तेवढ्यात आवाजाला जना कुठं चालली मंदिरात देवाला बघाय. अगं म्हटलं आपल्या घरात 14 माणसं आहेत, दळण दळा. 14 माणसाचं दळण म्हणजे आता हे तुम्हाला दळण माहिती. जुन्या NS 90, NS 85 त्याच्या जुन्या कुंकू लावले, डोक्यावर पदर घेतले, त्याची आहे त्यांना माहिती. आता हे माझीच बायको घेत नाही तुम्हाला राहिलं. जुन्या काळात ते दळण असायचं, दळण 14 माणसं. आता दळण जातं विचार राहिलं ना, ते गुगलला म्हणतात चित्रामध्ये ते राहिलं नाही. जाता असायचं 14, दळावं लागायचं. ती लागली दळायला पहाटे 4 वाजता. तर दळता दळता सकाळची 10 वाजले. पुन्हा आंघोळ करून निघाली. जना नुसतं दळायचं नसतं, याचा स्वयंपाक करावा लागतो. स्वयंपाकाला लागली तर 12 वाजले. पुन्हा निघाली. जना नुसते स्वयंपाक नाही, भांडी धुवावे लागतात. 2 वाजले. जना दळण कपडे धुवावे लागतात. 3 वाजले. जना संध्याकाळच्या स्वयंपाकाला कवड्या थापायला जावं लागतं. चंद्रभागेत गेली तर 7लाच परत आली. पुन्हा निघाली. जना संध्याकाळचा स्वयंपाक 9 वाजले. जना सकाळचं दळण आता सुपामध्ये निवडून ठेवावं लागतं. रात्रीचे 12 वाजले. झोपायला 12, उठायला 3. झोपायला 12, उठायला कधी जाईल मंदिरात म्हणा. मंदिरात जायला वेळ नाही. माझ्याकडे बघा 14 माणसाचे दाणे जात्यामध्ये भरायची, हातामध्ये कुंटा घ्यायची आणि दळता दळता देवाला आवडायची. देवा मी तुझ्यासाठी थांबले रे. हे पांडुरंगा, हे मालका, हे देवा, अरे मी तुझ्यासाठी थांबले. आईला विसरले, बाबा बापाला विसरले. वेगळंच झालं रे. जात्याच्या मुखी घालीत मोत्याचे दाणे. हातामध्ये कुंटा घ्यायची, दळण दळता दळता देवाला आवाज द्यायची. पांडुरंगा सुंदर माझे जाते ग, फिरते कौतुकी, ओव्या गाऊ कौतुके, तू ये रे बा विठ्ठला. त्याचा शब्द आहे तू ये रे बा. शब्द काय? तू ये रे बा. मला यायला वेळ नाही बरं का. येई का नाही मी दळीन एक. सुंदर ओव्या असायच्या. माझी आजी म्हणायची बरं का. आणि ती आजी म्हणता म्हणता माझ्या आईच्या गर्भात मी होतो. आमची आई म्हणते मला, तू गर्भात होता तुझी आजी सारख्या स्वरात ओव्या म्हणायची. ओव्या गाऊन स्वरात दाशी जमीच्या घरात, दळण दळिले सखा श्रीहरी, आळ चोरीचा माझ्या घरी. असा काळ विठ्ठला माझ्या मुलावर, गाव करी पुजारी म्हणजे असा काळ विठ्ठला तुम्हाला मुलावर, गाव करी पुजारी मजदे तुला. कुठं गेली तुझी आळधोरीचा सुंदर ओव्या असतात. आता अशा ओव्या नाही. चांगले चांगले भजनी मंदिर
मला गोकुळ कॅन्सर होईल रे तुम्हाला. एक जणांना मला कीर्तनात प्रमाण दिलं राधाराम तिच्या बेनीला गोंडे दोन लबिनला ज्या बायकोला लाव ना तरी गोंडे राधा अशी गोंडे लावणारी काही म्हणते ना काही असं काही म्हणायचं नाही. राधेला तर काहीच म्हणायचं नाही, कधीच म्हणायचं नाही. कोण आहे राधा? ऐका ऐका ती राधा म्हणते हे कृष्णा अरे एक काना अरे एक कन्हैया अरे मी तुझ्यासाठी माझा संसार विसरले. आता 25 तारखेला आमच्या गेवराई तालुक्यात एक कार्याचं कीर्तन येणार. कृष्ण महाराज आमचे कैलास महाराज ओंकार महाराज थोडे आजार येत नाही तर ते पण असतील. या सगळ्या मंडळीला आम्ही हेलिकॉप्टरनं आणणार आहे. हेलिकॉप्टर 25 तारीख पुण्यातून बसायचं गेवराईला उतरायचं आणि हेलिकॉप्टरला दही अंडी बांधायची आणि महाराज सुद्धा हेलिकॉप्टरने दही अंडी फोडायला मिळायचं. मोठा सोहळा आहे 25 तारीख. त्याच्यात त्याला ही गवळण म्हणायला लावायची तिथं वर गेल्यावर. कारण का महाराष्ट्रात गवळण फक्त आमच्या कैलास नाही म्हणाले. महाराष्ट्र वा काय नाव झालं करायचं. आमच्यात वन्स मोर चालत नाही बरं का, पण मी चालवणार नाही. वन्स मोर चालत नाही पण कैलास तू एकटा म्हण आणि तुम्ही एकटे वाजवा. एकच टाळ वाजवा. तुम्ही फक्त भाव ऐका. काय म्हणते बघा ती गवळण, भाव नीट ऐका. ती म्हणते कृष्णा मी तुझ्यासाठी माझं घर दार संसार सगळं विसरले. तुझ्या मुरली पायी तुझ्या आवाजा पायी तुझ्या बंसी पायी तुझ्या या भक्ती पायी माझं सगळं विसरून मी तुझ्याकडे आले. आता मला तुझ्या चरणाजवळ ठेव बाबा. या सांसारिक दुःखामध्ये मला पाठवू नको. काय सुंदर भाव आहे ऐका.
काय एवढा आपण गातोय, काय एवढा वेळ चाललाय आपला. जुन्या काळातल्या गवळणी गोड असायच्या. काही पण म्हणू नका. विराट कोहली माहिती आहे सगळ्यांना. विराट कोहली 1 नंबरचा बॅट्समन आहे भारतातला. त्याच्या बायकोचं नाव अनुष्का शर्मा आहे. दोघांचे पैसे एकत्रित केले तर भारत देश कर्जातून मोकळा होतो. म्हणजे श्रीमंत आहे ते. 2-4 एकरवाले नाही, 10-5 कोटीवाले नाही. देशाला कर्ज मोकळं करण्याची त्यांच्या श्रीमंतीत ताकद आहे. पण दोघंही नवरा बायको वर्षातून 2 वेळा वृंदावनला जातात. वर्षातून किती? 2 वेळा वृंदावनला जातात. त्या वृंदावनच्या पिवळ्या कपड्यावाल्या प्रेमानंद बाबाच्या जवळ बसतात. आपल्या बाळाला घेऊन जातात. त्या साधूला विचारतात आम्ही कसं जगलं पाहिजे. आपल्याकडे ज्ञानेश्वरी आहे, आपल्याकडे गाथा आहे, नाथ महाराजांचं भागवत आहे, आपल्याकडे खूप संत आहेत. विचारायचे ज्ञानोबा आहे आम्ही कसं. सत्ता त्याच्यासाठी आहे, टाइमपास म्हणून नाही, कोणाकडे पैसे जास्त झाले म्हणून नाही. हे शिकण्यासाठी की आपण काही पण म्हणायचं नाही. चांगल्या चांगल्या गायकांनी काही म्हणलं घशाचे कॅन्सर झाले बरं. काही पण म्हणू नका. त्या प्रेमानंद बाबाला 2 किडण्या नाहीत. मंगलापूरकर तुम्ही त्या बाबाला विचारा तुम्ही जिवंत कसं काय. ते म्हणतात मी राधेचं भजन करतो म्हणून जिवंत आहे. एवढी पवित्र राधा आहे. तुम्ही बाजारातली म्हणतात तिला, फिरणारी म्हणतात तिला, म्हणायचं नाही. राधे राधे घे श्याम सुंदरा, राधे राधे घे श्याम सुंदरा. का म्हणत होतो? हे जुन्या काळातलं आहे. जुन्या काळात गायक आहेत. सगळे आपल्याला प्रमाण देतात. का अर्थानं सांगतो? जुन्या चाली होत्या, जुन्या होत्या. चला ओव्या म्हणत होती जनाबाई. झोपायला 12 वाजायचे, उठायला 3 वाजायची. विको कमी राहू दे बाबा बोलताना. आणि मग 3च तासाची झोप मिळाल्यामुळे जनाबाईच्या केसात उवा झाल्या. उवा माहितीत ना उवा? आता नाही आहे. मेडिकल शॅम्पू आता उवा असायच्या. पहाटे 4 वाजता उठावं लागायचं. 3 वाजता आपल्याला कामाला लागायचं. 25-25 माणसाचं कुटुंब असायचं. संगमनेर भागात, पारनेर भागात मी खूप फिरलेलो आहे. एकट्या बाईला सगळं करावं लागायचं. झोपायला 12, उठायला 3. परिणामी केसात उवा झाल्या, वेळ कमी आहे. आणि मग पांडुरंगाला काळजी पडली.
माझ्या जनाबाईच्या केसात उभा झाला. इकडे बघ, कोणाला काळजी पडली? पांडुरंगाला. आणि पांडुरंगानं वीट सोडली कृष्णा महाराज. आपली पाहुणे 9 वाजल्यामुळं रुक्मिणीची साडी नेसला, कपालवर कुंकू लावलं. विठाबाई झाला. कोण झाला? कोण? विठाबाई झाला. जनाबाईच्या झोपडीवर आला, तिची चूल पेटवली, गरम पाणी तयार केलं. गरम पाणी करून तिच्यात थोडं गार पाणी टाकलं, स्नानगृहात आणलं जनाबाईला. तिच्या केसावर पाणी घालून सगळे केस धुवून काढले देवाने. तरी काही वा राहिल्या तर आपल्याकडे 10च्या 4 पाणी येतात संगम. हरमाल जर सुटून त्याच्यात 2 पुण्या तयार केल्या. जनाबाईच्या केसात धुणी घालून त्याच्या केसातल्या वा बाजूला केल्या. कोणी? विठाबाई. आता काही लिखाच म्हणतात ना, लिखा राहिल्या. लिखा फणी फेकून दिली. विश्वाच्या मालकानं ऊ मारण्याची पद्धत आहे आपल्या. संगमनेरला तिचे, अकोल्याला तिचे, मुंबईला तिचे, नाशिकला तिचे, आमच्या बीडला तिचे, खाली कोणत्याही गावाला कैलाच्या भोकरदनला तिचे, कृष्ण महाराजाच्या मानवतला तिचे, संकेत महाराजाच्या तिकडे खाली अकोले विदर्भ तिकडे तिचे. कोणत्याही भागात जा तीच पद्धत आहे. तिचा अवलंब केला. तुम्हाला माझ्याकडे बघावं लागेल. संकेत महाराज, कृष्ण महाराज थोडं चाटीमध्ये नख घाला, ऊ मारायची. आपल्याला बघा जमते का? जमली तरच पाकिट द्यायला लावणारे. मग फणी फेकून दिली. इकडे बघा, विश्वाच्या मालकानं फणी फेकून दिली. हा जो उजव्या हाताचा अंगठा आहे ना, हा जनाबाईच्या केसात घातला. बघा, लक्ष द्या. या अंगठ्याच्या या नखानं एक एक मशी राहिलेली बाजूला काढायचा. चांगलं एकदा तिच्याकडे बघायचा. माझ्या जनाबाईच्या केसात जाते होय असं म्हणायचा. डाव्या हाताचा अंगठा असा तयार ठेवायचा. या नखावरची हो रागानं या नखावरती मांडायचा आणि रागानं तिला असं वा जमली 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 आजी ठेवता गुरुवाजाने ठेवता. आकरून महाराज नाही, संकेत महाराज नाही, कृष्ण महाराज नाही. मग नखदंताची करुणी फणी नाहू घाली तो चक्रपाणी. कोण डॉक्टर साहेब आले जातात, शिवाजी महाराजांचं पार्ट भारी करतात. वा, जानता राजामध्ये मी तुम्हाला पाहिलेले डॉक्टर. वा, इकडे बघा, तुम्ही आलात म्हणून सांगतो. इकडे बघा, विश्वाच्या मालकानं नखदंताची करुणी फणी नाहू घाली तो चक्रपाणी. अग साजनी हो, विश्वाचा मालक तिच्या वा मारतो. झाली माझी कथा. मला एवढंच विचारायचं तुम्हाला, जनाबाई मंदिरात गेली का देव आला तिच्या घरी? देव आला. शबरी माता अयोध्येला गेली का देव आला तिच्या घरी? देव आला. ऐका, तुकोबरा डोंगरावर गेले का देव आलाय? देव आलाय. ऐका, नाथ महाराज गेले का देव आलाय? सगळ्या कथा कशासाठी सांगतोय? मंदिरातला देव साधून घरी आणला. नामदेवराय वाळवंटात कीर्तन करायचे आणि देव त्यांच्या कीर्तनात नाचायचा. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग म्हणताना, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. प्रेमाचे छंदे विठ्ठल नाचू लागला, नाचू लागला, नाचू लागला. एकची काळी झाली, काळी झाली, काळी झाली. एकची काळी झाली, चंद्रभागे वाळवंती. गोपाळ सीताराम, गोपाळ
वा किरण महाराज वा नाचू कीर्तनाची रुंदी ज्ञानदेप लावो जगी नामदेवराय कीर्तन करत होते. त्या कीर्तनाला ज्ञानेश्वर महाराज टाळ घेऊन उभे होते. त्यांचं आगमन झालं आता या संगमनेर तालुक्याचे भाग्यविधाते आमदार. खरं तर सगळ्या समाजाला धरून चालणारा एकच नेता आहे तो म्हणजे बाळासाहेब थोरातचं नेतृत्व. संगमनेरला अत्यंत त्यांची गरज आहे. लक्षात ठेवा बाळासाहेब थोरात तुमच्या डोक्यातलं काढून टाका. बाळासाहेब थोरातांचं जे हिंदुत्व आहे ते माणसाला धरणारं हिंदुत्व आहे. माळी काय, कुंडी काय, धनगर काय, मराठा काय, मातंग काय, मुस्लिम काय, सगळे काय, सगळ्या समाजाला धरून चालणारा नेता बाळासाहेब थोरातांसारखा नेता आहे आणि खूप काम केलेलं. मी 8 दिवसापूर्वीच रामेश्वरला कीर्तन केलं बघ. बरेच मंडळी होते तिथं. जयश्रीताई आले होते. त्या कीर्तनात मी सांगितलं की महसूल मंत्री असताना बाळासाहेबांनी जर या त्या जागा 6 एकरची जागा जर दिली नसती कुठून तुमचं हिंदुत्व टिकलं असतं, कुठून तुम्ही मंदिरं बांधली असती. खूप काम केलेले त्यांनी. काही माणसं बोलत नसतात, कर्तृत्वच करून दाखवत असतात. काही माणसं बोलतात आणि साहेब त्यांच्याकडे ध्यान देत जाऊ नका. डिलीट करून टाकायचं, ध्यानात ठेवायचं. का डिलीट बटन फार गरजेचं आहे. हिंदुत्वाची तुमच्यासारख्याची गरज आहे आम्हाला. तुम्ही जर जागा नाही दिली, तुम्ही जर आम्हाला अध्यात्माला बळ नाही दिलं, मग आमचं कसं चालेल ना. सगळ्यांनी धरून चालेल. कोणाचा आपल्याला द्वेष नाही करायचा. सगळा संप्रदाय म्हणतो याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णयासा वेदशास्त्री. संप्रदाय म्हणतो कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म वेदा भेद भ्रमा मंगळ. या तत्वाला अनुसरून काम करणारे आमची बाळासाहेबची थोरात आहे. माजी मंत्री आहेत. मुख्यमंत्री पदापर्यंत एक दिवस ते जाणार असे ध्यानात ठेवा. त्यांचा तो प्रयत्न आहे आणि संगमनेर तालुक्याची जनता त्यांच्या पाठीशी आहे. अगदी या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती लाभली. दत्त मंदिराचा हा सभागृह त्यांच्या हाताने लोकार्पण करायचं आहे. आपल्याला 9 ला 10 मिनिटं आहेत. मी जास्त वेळ तुमचा अजिबात घेणार नाही. 9लाच मी थांबणार आहे. आता साहेब आलेत म्हणल्यावर मला एवढं सांगायचं तुम्हाला. नामदेवरायच्या कीर्तनात कोण कोण उभे होतात? ज्ञानोबाराय, चोखोबाराय. अरे ज्या काळात 750 वर्षापूर्वी चोखोबारायांना मंदिरात येऊ देत नव्हते लोक. धाव घाली विटू आता चालू नको मंद बळवे मज मारी ताती काय केला अपराध. आपण पाहतो की नाही. तो चोखोबारायांना मंदिरात प्रवेश नव्हता ते महारेत म्हणून. पण माझ्या विश्वमाऊलीची क्रांती बघा, संतांची क्रांती बघा, संतांचा धर्म बघा. शिका जरा शिका. हे माझ्या ऐकणाऱ्यांनो, भाविकांनो, नामदेव ज्ञानोबारायांनी त्या चोखोबारायांच्या घरी जाऊन जेवण करावं. जेवण हा धर्म आहे महाराज. सगळ्या समाजाला धरून चालावं. सगळ्या समाजाला एकत्रित मेळविली मानली वैष्णवांची. 5 लाख लोक होते काल आळंदीला. कोणत्या जातीचे, कोणत्या धर्माचे नाही, कोणत्या गावाचे नाही, सगळ्या समाजाचे होते रे. ज्ञानोबारांनी क्रांती केली महाराज. आजही लोक रडतात माऊलीचं नाव घेतल्यावर. ऐका, त्या कीर्तनात देव नाचत होता आणि देव नाचता नाचतात नामदेवरायचा हात धरला. देव नामदेवा, मी रोज तूच माझ्या मंदिरात येतो, पण आज मी तुझ्या कीर्तनात आलोय. 3 दिवस झाले आमचा अमोल दादा सुनील महाराज मंगळापूर गाव महोत्सव करतोय. समाजाला कीर्तन शिकवतोय, भक्ती शिकवतोय, ज्ञानधारा शिकवतोय. सगळा समाज एका मंडपात येतोय, पंक्तीला जेवतोय. इथं शिवाजी महाराज काय, तानाजी काय, मुरारबाजी काय, मदारी मेहतर काय, सगळ्यांच्या कथा सांगितल्या जातात. नामदेव, आम्ही तुमच्या कीर्तनात खुश झालो. कशासाठी एवढं कीर्तन, कशासाठी हा सप्ताह, कशासाठी भजन? नामदेव महाराज म्हटले, बरं झालं देवा तू आला. आमच्या 3 दिवसाच्या कीर्तनात खुश झाला. तुझ्या दारात आमची एकच मागणं, अभंगावर
देवा अनिल महाराज गोड झाला आपल्या गावचं भूषण आहे बरं काय पण जोरात टाळी वाजवा वा आपल्या संगमनेर तालुक्याचा सुनील महाराज मंगळापूरकर अनिल महाराज आहे एक एकावन्न बळीरे महाराज मंडळी तयार झालीत वा महाराष्ट्रभर सुनील महाराजांनी कीर्तनाच्या बाबतीतून नाव केलंय वा छान गावे म्हणून पुन्हा पुन्हा सांगतो देवाच्या समोर म्हणतात देवा याची देवा पै मागत चरण सेवा तुमचे पाय आम्हाला देऊन टाका काय मागितलं बरं पाय मागितले का नामदेवराय म्हणतात देवा तुझ्या पायात मोठी ताकद आहे एका बाईचा दगड झाला होता श्राप दिला होता एका साधून त्या बाईला तू दगड होशी चुकलं नव्हतं तिचं इंद्राचं चुकलं होतं पण तरी सुद्धा राम नावाचा अवतार तुम्ही घेतला आणि चालता चालता तुमचा पाय त्या दगडाला लागल्याबरोबर दगडाची पुन्हा बाई झाली आतापर्यंत किती पाय जन्माला आले दगडाला लागले तर पाय तुटून जातील पण दगडाला पाय लागल्याबरोबर दगडाची बाई होते ही तुमच्या पायाची ताकद आहे म्हणून चरण सेवा मला देऊन टाका सांगू सांगू पायाची ताकद साहेब बसलेत म्हणून सांगतो बाळासाहेब बसलेत म्हणून थोरात साहेब ऐका ऐका पंढरपूरला कधी गेला दर्शनाला पांडुरंगाच्या मंदिरात बारीला लागून दर्शन करताना तुमचं पहिलं कपाळ डॉक्टर एका कानोपात्रीच्या समाधीचं दर्शन घेतलं एका वेश्येची मुलगी होती बरं एका वेश्येची मुलगी होती तिला बापच माहिती आई माहिती होती एका वेश्येची मुलगी कीर्तन ऐकत होती 16.5 वर्षाची होती इतकी सुंदर होती दिसायला सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लागला तर कमळ उमलावं आणि पान जर खाल्लं तर तिच्या गळ्यातून दिसावं आपल्या बायकासारखी नाही डांबरी बिन आपली काळी बिन आपली नाही पाहती कवाडाकडे चालली एक डोळा येत इतकी छान सुकलेलं कमळ हाताने उमलावं अशी त्वचा होती तिची पण दुर्भाग्य असं होतं आई माहिती होती बाप माहिती नव्हता 16.5 वर्षाची पोरगी माऊलीच्या शब्दावरती विश्वास ठेवून मंदिरात नाचत होती एका राजाची नजर पडली त्या बिदरच्या राजाने आदेश काढलेला आपल्या दरबारात नाचायला ना तर पोरीनं आपलं मस्तक देवाच्या पायावरती ठेवलं आणि आपला प्राणच देवाला देऊन टाकला एका ब्राह्मणाच्या स्वप्नामध्ये पांडुरंग गेले आणि तिची माती मंदिरात करायला लावली जिथं माती गेली तिथं एक झाड उगवलं 750 वर्ष झाली तर झाड बांधून ठेवलेलं आहे तुम्ही कोणीही पंढरपूरला जा तुमचं पहिलं कपाळ कानोपात्रेच्या झाडाचं दर्शन घेतं का एक 16.5 वर्षाची मुलगी एका वेश्येची मुलगी देवाच्या पायावरती प्राण देते तर तिला मंदिरात जागा देता आम्हाला कशाला दुसरं देता चरण सेवा तुमचे पाय देऊन टाका वैराची विभीषण रावणाचा भाऊ आहे लक्ष्मण देवाचा सक्का भाऊ आहे ऐका लक्ष्मण 14 वर्ष त्याग करून आला गादीचा 14 वर्ष बायको सोडली त्यानं भावासाठी तुम्ही मला 14 दिवस तुमच्या भावाच्या घरचं काम करून टाका तुमची पाकिस्तानी घरी येऊ देणार नाही तुम्हाला तुमची नाही माझीच येऊ देणार नाही कल्पना करा 14 वर्ष उर्मिलेचा त्याग राजगादीचा त्याग घराचा त्याग केला आणि छत्री सारखा सावली सारखा लक्ष्मण रामाच्या पाठीमागे आला आणि ज्यावेळेला युद्ध लागलं तो बिभीषण शरण आला बिभीषण अशी माझ्या डोक्याच्या आकाराची साहेब एक उंच अशी स्फटिकाची शिळ त्याच्यावर रामप्रभू बसायची आणि खांद्याच्या आकाराच्या शिळीवर लखनजी बसायचे तो बिभीषण शरण आला आणि रामप्रभूच्या पायाला लागल्याबरोबर हात केला लक्ष्मणाला उठा यांना बसायला जागा द्या ऐका ऐका पायाची ताकद देवाची कोणाची जागा द्यायची आपलं लक्ष्मण नाही नदीकडून वाटली घेतो डोंगराकडली भावाला अय मंगळापूर आपला लक्ष्मण नाही संगमनेरचा बंगला त्याला घेतो मंगळापूरचं पडलेलं घर भावाला देतो असं नाही लक्ष्मण तो 14 वर्ष बायकोचा घराचा त्याग करून आलाय त्याला उठवलं जागा ज्यानं बायको पडून दिली त्याच्या भावाला दिली देव म्हटले नामा खरं सांगू लक्ष्मी मला फार आवडते लक्ष्मण तिच्यापेक्षा डबल आवडतो पण जो कोणी माझ्या पाया पडल तो या दोन्हीपेक्षा जास्त आवडतो नामदेव महाराज म्हटले मग कशाला दुसरं देता चरण सेवा अखंडित असे 250 कारण आहेत पायाची 2-4 वर्ष यावं लागेल मंगळापूरला मला सोपे महाराज 9 वाजले जानता राजा नाटकवाले बसले साहेब बसले 2 मिनिटं घेतो फक्त काय मागावं तानाजी येसाजी कोंडाजी मुरारबाजी माळी कुणबी धनगर मराठा ब्राह्मण सगळ्याला घेऊन स्वराज्य निर्माण केलं होतं शिवरायांनी सगळ्या स्वराज्याला बरं का ऐका ऐका सगळ्याला तानाजी कोंडाना हवाय मुरारबाजी पोरं जातो की राज पोरं 400 तयार झाली भगवान शंकराचं मंदिर गाठलं हातामध्ये गुलाल घेतला आणि 400 पोरांनी भगवान शंकराच्या पिंडीवरती फेकला आणि महाराष्ट्रात आवाज घुमला आमचे 2-4 जण इमानदारीने म्हटले तुम्ही काय पाकिस्तानात महाराष्ट्रातले करा 2 हात वर करा सगळे संधी जाईल तुमची करा करा अय मागचे वा मंगळापूर अय वाट्यावरले करा करा काय बरं केले जरा वाळासाहेब थोरातांनी केले तर आज झाले काय करता मुलीत मर्द तुम्ही मर्द वा बाजूला थोडी थंडी
शर्ट वाले काय लाल पॅन्ट घाल काळकरी करा ओरिजिनल बरोबर वा काय सुंदर वातावरण वा रे वा आमचा अमोल वा सुनील महाराज वा मंगळापूरकर काय सत्ता केला वा रे वा आमच्या अमोल दादानं खूप प्रयत्न करून सत्ता केला वा रे वा अशी मुलं पाहिजे असा सत्ता पाहिजे बाळासाहेब थोरात बसले तिथं माझी मंत्री आहेत महाराष्ट्राचं वैभव आहे हात वर करा आणि ज्याचा हात वर आहे मी हरर म्हणतो तुम्ही सगळ्यांनी महादेव म्हणा असा आवाज काढा कळुद्या संगमनेर तालुक्याला मंगळापूर गावाला सुनील महाराज मंगळापूरकरांचं मार्गदर्शन अमोलदादाचं मार्गदर्शन गावकऱ्यांचं साहित्य कुणी सौजन्य दिलंय आणि सगळेजण हरर महादेवचा जे घोष करत होते थंडीत जाईल तुमची बोला मी हरर म्हणतो हात ज्याचा वर आहे त्यानं महादेव म्हणा असा आवाज काढा असा आवाज काढा दत्तप्रभू खुश झाले पाहिजे साहेबांच्या हाताने लोकार्पण करायचे बोला हो एक एक गड यायला लागला गडाची संख्या 100 झाली डॉक्टर तुम्ही शिवचरित्रामध्ये भाग घेताय तुम्हाला लगेच कळेल गडाची संख्या 200 झाली मावळ्याची तिकडे 1000वर गेली नेताजी पालकर सदस्य विराजमान झाले महाराष्ट्रात आवाज राजा किर झाला शिवबा सिंहासनी बैसला हाती घेऊन भगवा 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 करी स्वराज्याचा मागोवा सगळे मावळे घेतले मदारी मेहतर काय मोहम्मद सईस काय मुस्लिम सुद्धा होते बरं का मुस्लिम सुद्धा मावळे होते माझ्याकडे सगळ्या प्रकारचा इतिहास सांगणारा महाराज आहे मी अकरून महाराज साखरी नाव टोपला टाका 200 कीर्तन आहे माझ्या डायरीमध्ये जागा नाही माझ्या तो मी हिंगोलीहून आलो तुमच्याकडे तिथून करून मला पुण्याला 2 कीर्तन रोज 2 कीर्तन आहे डायरीमध्ये जागा नाही पण पोरांना आता स्वराज्य निर्माण झालं अफजल खान फाडला गेला शाहिस्ते खानाची बोटं कापली ही इतिहास तुम्हाला माहितच आहे पण राजावरती एक संकट आलं सिद्धी जोर नावाचं गडावरती 1200 मावळे होते गड सोडणं काळाची गरज होती वेळा रात्रंदिवस होता ऐका रे वेळातच पाऊल पडलं होतं आणि आता 2 पालख्या काढल्या होत्या म्हणे एका पालखीमध्ये राजे बसले होते एका पालखीमध्ये राजांसारखा एक पोरगा बसला होता त्या पोराचं नाव शिवा काशीद होतं राजांसारखी दाढी राजांसारखं नाक राजांसारखा चेहरा होता 2 बाजूला 2 पालख्या वेळा 100 पावलावर वेळा 20 पावलावर वेळा 10 पावलावर गेला होता राजा पलाऱ्याची बातमी निघाली 3 तलवारी बाहेर पडल्या शिवाला मारलं गेलं आणि त्याचं सगळं मास एका पोत्यामध्ये भरून राजानं सप्रेम भेट पाठवलं ज्या दिवशी राजाने त्याची बॉडी पाहिली तर स्वतःच्या लेकरासाठी राजे रडले नव्हते माझ्यासाठी या पोरानं माझ्यासाठी प्राण दिला माझ्यासारखा दिसत होता एवढाच गुन्हा नावी समाजाचा पोरगा त्याची माती गडावर केली त्याचा दशक्याविधी गडावर केला आणि 20 दिवसानं राजानं नेमापूर नावाचं गाव आहे कोकणात त्या शिवाच्या आईला पत्र पाठवलं की आई उद्या आम्ही तुमच्या घरी येत आहोत सांगायला चालले होते राजे तुमचा पोरगा माझ्यासाठी आपल्या कीर्तनात आमचा वैभव दादा दराडे बसलेला आहे सीमेवरती सध्या जम्मू काश्मीरला ड्युटीला आहे खूप जवान आहे मी रोज सांगतो आपल्यासाठी उभे साहेब बसले तिथं बाळासाहेब थोरात साहेबांना सांगतो पारनेर तालुक्यात राळेगण सिद्धी नावाचं एक गाव आहे राळेगण सिद्धीला एक सौरभ आवटी नावाचा पोरगा देशासाठी शहीद झाला तर तो जो पोरगा होता तो 5 वर्ष सुट्टीमध्ये आला नाही या जवानांच्या पत्नीला उभा केला तुमच्या हाताने जिंदावून 5 वर्ष नवऱ्याचा त्याग करतात तर मायबापाचं वंदन केलं पाहिजे पूजन केलं मी दरवर्षी करतो माझ्या घरी आता आले होते वैभव दादा मी कीर्तन करतो शिंदेवाडीला पैसे घेत नाही कधी माझ्या जवळचे 50,000 रुपये खर्च करतो सैनिकासाठी शेतकऱ्यासाठी गरिबासाठी थोडं जगत जा आपल्याला जर देवानं जरा बरं केलं तर आपण दुसऱ्यासाठी जगलं पाहिजे माझी विनंती असेल तुम्हाला तो पोरगा 5 वर्ष सुट्टीत नव्हता आला साहेब आणि यावर्षी आला होता तर त्याला आईनं सगळे पदार्थ बनवले होते दिवाळीचा सण करून पोरगा गेला देशाच्या सीमेवर योगदान देत असताना 2023च्या डिसेंबर महिन्यात इतका बर्फ पडला तर बर्फामध्ये पोटापर्यंत बर्फ आला छातीपर्यंत बर्फ आला देशाच्या मातीचं रक्षण करता करता डोक्याच्या वर बर्फ गेला 0.2 - तापमान झालं पोरांना बर्फामध्ये आपली 10 जवान अडकले ऐका 1 दिवस 2 दिवस 8 दिवस 10 दिवस 12 दिवस कोणाचीच बॉडी सापडली नाही 12व्या दिवशी बॉडी सापडली तर पूर्ण गोठून गेली होती 20-25 वर्षाचा पोरगा 25 वर्षाचा पोरगा बर्फामध्ये गोठून गेला होता मायबाप माझ्याकडे बघा बर्फ कापावा लागला साहेब बर्फ कापता कापता त्याचा हात कापला अर्धी छाती कापावी लागली अर्ध्या सांगाची बॉडी भारत देशाच्या जिल्ह्यामध्ये
राळेगण सिद्धीला पोहोचली. 1,00,000 लोक वाटी लावायला आली होती. अंबरडा फोडून मायभीती मारून बघत होती. दुभंगली धरणी माता फाटले आकाश, कधी भेटणार माझा बाळ सखा ग, बाळ सखा. गालावरून हात फिरवूनी आई पोटाशी धरते, जीवलग पुत्र माझा झाला परका, बापाची मन गहिवरते. खूप आहे, खूप माणसं रडत होती. आई विचारत होती माझ्या बाळाचा हात पुढे छाती तुम्ही तर 2 हाताने पोरगा तिला बसला. साहेब त्या पोराचा अंत्यविधी झाला शासकीय इतमामात आणि ती आई आता 2 वर्षापासून हाताने जेवण करत. खूप कीर्तन केली, तिच्याकडे जाऊन आलो, सांगून आलो नाही जेवलं पाहिजे. ती आई म्हणते महाराज माझ्या तोंडाजवळ असा घास आला, माझ्या सौरभचा हात मला दिसतो, कसं जेवण जाईल राहिला. अशी खूप मुलं आहेत, त्यांनी नातं जोडलं महाराज देशाची, आपला प्राण दिला रे. ऐका ऐका माझ्या छातीवर गोळी झाड म्हणतात, मग वाकड्या नजरेनं देशाकडे बघ म्हणतात. त्यांची भगिनी बसलेली आहे. 10 तारखेला आमचं वैभव गेल्यावर तुला विचारा 2-2, 3-3, 6-6 महिने कधी 1-1 वर्ष नवरा दिसत नाही. कधी मन धसकून जातं माझा नवरा तर गोळी लागणार नाही, माझा नवरा तर तिथं रक्ती करा काही होणार नाही. आपल्यासाठी रे, आपल्यालाही पगार आहे, आपल्यालाही पैसे, पण आपण लेकरा बाळात आहे, तो आपल्यासाठी तो उभा राहतो. मी रोजच्या कीर्तनात सांगतो, कुछ याद उन्हें भी कर लो जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए. ऐ मेरे वतन के लोगों जरा आंख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बान. जब घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी, जब तक थी सांस लड़े हो फिर अपनी लाश बिछा दी. संगीन पे धर कर माथा सो गए अमर बलिदानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बान. देशासाठी प्राण देतात, भारत माता की जय म्हणतात, वंदे मातरम म्हणतात आपल्यासाठी. रे पोरांनो, जय जवान जय किसान म्हणत जा. माझी विनंती असेल तुम्हाला, छातीवर छातीवर वार धरून तानाजी मुरारबाजी शिवानावी गेला होता. राजे त्याच्या दारात पोहोचले तर त्याची बायको आरती करत होती. कोण सांगणार रे तिच्या बायकोला, तुझ्या कपाळाचं कुंकू राहिलं नाही. आरती करता करता त्या सासून आवाज दिला, सासूनबाई तुम्ही नका ओवाळू. दुसऱ्याच पोरींच्या हातामध्ये ताट दिलं. राजे घरामध्ये आले, सोन्याने चांदीने भरली ताटामध्ये आली. आई म्हणते राजू नको, मला माझा पोरगा तुमच्यासाठी गेला, नको राजे हे सोनं मला. काय मागावं घरी घेऊन जा. झालंय माझं कीर्तन, 7 वाजल्यापासून 2 तास झाले. मी तुम्हाला भरताची कथा, रामायणातली कथा, शबरीची कथा, जनाबाईची कथा, नामदेवराची कथा, नागबाबांची कथा, अरे एवढं कोणी कीर्तन सांगत नाही रे. पण मी बिंबेच्या देठापासून एवढा चांगला उत्सव ठेवलाय म्हणून सांगतोय. शिवरायांच्या सगळ्या प्रकारच्या कथा सांगितल्यात मी तुम्हाला. 1 वर्षभर कीर्तन ध्यानात ठेवा. जाता जाता 2 मिनिटं फक्त घेऊन जा. झालंय माझं कीर्तन. नको मला राजे हे सोनं चांदी. मग काय देऊ राजे तुम्हाला, काय देऊ आई तुम्हाला. आई म्हटली राजे एकच द्या, माझा पोरगा आता राहिला नाही. माझ्या पोराला तुमचे कपडे घालून स्वराज्यासाठी प्राण दिला. एकच द्या राजे मला. तिथून पुढे तुम्ही तेवढं माझ्या घरी येत जा. माझ्या हातची पूर्णाची पोळी खात जा आणि माझ्या पहिला तुम्हीच पूर्णाची पोळी खाऊ द्या. काय आई आहे ना, काय आई आहे महाराज, काय आई आहे. तो अशी आई बना. आपला पोरगा गेलाय तरी ती म्हणते तुम्ही माझा पोरगा बना. ऐका असं म्हटल्यावर राजाने डोळे पुसले. राजे म्हटले मग आई काळजीच करू नका, जोपर्यंत माझ्या हृदयात श्वास आहे तोपर्यंत तुमच्याच हातची पुरणपोळी खायला येईल. आई म्हटली मग राजा जो गेलाय तो छत्रपती शिवाजी राजा गेलाय, तो उरलाय तो माझा पोरगा शिवानाजी उरलाय, तो उरलाय तो माझा शिवाजी उरलाय. अक्रूर महाराज साखरे नाव टाकावे कमी पडला. तानाजीची मुरारबाजीची खूप कथा सांगतो महाराज मी. महाराष्ट्रात जे कोणी सांगत नाही ते रोज सांगतो, खूप गातो, समाजाला शिकवतो. गाईचं शेण खाली पडलं तर मातेला घेऊन उठतं. मग कीर्तन काहीतरी घरी घेऊन गेलं पाहिजे. त्याच्यासाठी असेल तर घरी घेऊन जा. नामदेवराय म्हणतात याची देवा पै मागत चरण सेवा खंडित विठोबार कुमार.
गावातील मंडळी सर्व स्टेजच्या खाली यायचं. पाहुणे मंडळी स्टेजवर राहते. बाबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली बाबा